आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडलाय। यावेळी विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व अधोरेखित करणारी आकर्षक पंढरीची पालखी, वारकरी दिंडी, विठ्ठल रुक्मिणी तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कलाकृती आणि प्रदर्शने साकारून उपस्थितांची मने जिंकली आहेत। कार्यक्रमात लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेतील अभंग, भजन आणि वारकरी संस्कृतीचे सुंदर सादरीकरण केले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली आहे। या कार्यक्रमानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीची बैठकही पार पडली। बैठकीत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे उपक्रम तसेच विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी जाहीर करण्यात आलेल्या 180 जागांसाठी ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या भरती प्रक्रियेसाठी 500हून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे। या निवड प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नसून उमेदवाराच्या शालेय शिक्षणातील गुण तसेच ITI परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे। त्यानुसार पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे। अल्प जागा आणि मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यामुळे गुणवत्तेच्या आधारेच निवड होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना पुढील कागदपत्र पडताळणी व अप्रेंटिस प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। दरम्यान संबंधित उमेदवारांनी विभागीय कार्यालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचना आणि गुणवत्ता यादीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या माध्यमातून अप्रेंटिससाठी या विभागातून अमरावती विभागामध्ये आपण आलेलो आहोत। आता सध्या आपण विभागीय कार्यालय अमरावती येथे आलेलो आहोत आणि या अमरावती विभागीय कार्यालयात आज अप्रेंटिससाठी विभागातून बरेच विद्यार्थी इथे आलेले आहे आणि जवळपास 180 जागांचा इथे असल्याचे सांगण्यात येत आहे आणि सध्याच्या स्थितीत जवळपास 180 जागांसाठी 700 जागा अर्ज येथे आलेले आहेत आणि वेगवेगळ्या विभागापैकी आहेत। अप्रेंटिस म्हणजे जेव्हा ते 10वी झाल्यानंतर ITIला जातात आणि ITI झाल्यानंतर ते अप्रेंटिससाठी अर्ज करतात आणि आज हे विद्यार्थी या अमरावती विभागीय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑफिसला आलेले आहे आणि अप्रेंटिससाठी त्यांच्या मुलाखती सुरू आहेत। वेळ ठरवणार आहे की 180 विद्यार्थी 500 विद्यार्थ्यातून निवडायचे आहे। काम कठीण आहे आणि प्रत्येकाला एक आशा आहे। आजही जागा भरपूर आहे, बेरोजगारी आपण म्हणतोय ती वाढलेली आहे, परंतु त्याच प्रमाणात जर स्किल असेल आणि कौशल्य असेल तर निश्चितच आपली जागा, आपला रोजगार आपल्याला मिळू शकते। एवढंच मी या ठिकाणी सांगेल। मी नितीन पाटील मुळे, नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा।
अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. प्राचार्य एस काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत विशेष सखोल पुनर्निरीक्षण आणि बूथस्तरीय संघटन आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाशिम तालुक्याच्या वतीने आयोजित BLO 2 प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी सर्किट हाऊस वाशिम येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिद्धेश्वर आंधळे, सिंदखेड राजा यांनी BLOची भूमिका, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवमतदारांची नोंदणी, नावांमध्ये दुरुस्ती, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि बूथस्तरीय संघटन बळकट करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक BLOने आपल्या बूथवरील मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी सहसंपर्क प्रमुख सुधीरभाऊ कवर, जिल्हा प्रमुख बालाजी वानखडे, जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ देवडे, जिल्हा संघटक गजानन देशमुख, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, उपजिल्हा प्रमुख संतोष सुर्वे, विधानसभा संघटक पांडुरंग पांढरे, तालुका प्रमुख गणेश इंकुले, संघटक आनंद काळे, तालुका समन्वय रमेश घुगे, शहर संपर्क प्रमुख गजानन भादुर्गे, शहर प्रमुख गजानन जोगदंड, शहर संघटक गणेश गाभणे, महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योती खोरे, सुनीताताई गाभणकर, नगर परिषद उपाध्यक्ष राजूभाऊ भादुर्गे, नगरसेवक पुरण बादलानी यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच शाखा प्रमुख, सर्कल प्रमुख, शहर आणि ग्रामीण तालुका पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना आणि शेकडो शिवसैनिकांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कार्यशाळेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना आणि मंगळूरनाथ तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी आगामी निवडणुकींबाबत अनुषंगाने बूथस्तरीय संघटना अधिक मजबूत करून पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी. सोयाबीनच्या निकृष्ट दर्जाहीन बोगस बियाणे पेरणी केल्यामुळे बिलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबारना पेरीचे संकट ओढावले असून या बाधित हवालदित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या त्या बोगस सोयाबीन कंपन्यांवर कार्यवाही करावी, अन्यथा समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या बोगस निवेदनाची कृषी विभाग दखल घेऊन बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्या बोगस कंपन्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाची सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून बिलोली तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारा तिबारा पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढावले होते. त्याची तात्काळ चौकशी करून फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांवर व संबंधित जबाबदार कृषी विभागाचे अधिकारी तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालकाची चौकशी करून कार्यवाही करावी व त्या अन्यायग्रस्त हवालदिल शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 21 जुलै रोजी तालुका कृषी कार्यालय बिलोली समोर विविध मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समितीच्या वतीने दिनांक 14 जुलै रोजी दिला होता. या तक्रारीची कृषी विभागाने दखल घेऊन संबंधित अंतिम तालुका कृषी अधिकारी, गुण नियंत्रक SA गिरी व गुण नियंत्रक अधिकारी SA आकात यांच्या फिर्यादीवरून मध्य प्रदेशमधील पार्षद जेनेटिक्स इंडिया व बूस्टर प्लांट जेनेटिक, गेवराई बाजार तालुका बदनापूर जिल्हा जालना या कंपनी विरोधात बिलोली पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे हे करीत आहेत. तसेच समितीच्या तक्रारीच्या धास्तीने तक्रारी हवालदिल शेतकऱ्यांना त्या नुकसानीच्या मोबदल्यात दुकानदाराकडून दुबारा पेरणीसाठी दुकानदारांनी 2 दिवसापासून सोयाबीन
सोयाबीन बियाण्याच्या बॅगचे वाटप करीत आहेत. हा कार्यकाळ पेरणीचा आहे का? तालुक्यातील गुणनियंत्रण अधिकारी आपली जबाबदारी वेळोवेळी पार पाडित असती तर शेतकऱ्यांवर हे संकट आले नसते. त्या हवालदिल बाधित शेतकऱ्यांना पेरणी योग्य वेळ नसताना बिनकामी बियाणे देऊन शेतकऱ्यांच्या या तक्रारीवर विजरण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तक्रारदार शेतकऱ्यांना एकंदरीत नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा समितीच्या वतीने परत 28 जुलै रोजी तालुका कृषी कार्यालय बिलोली येथे विविध मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी बिलोली तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिनांक 21 जुलै रोजी देण्यात आले असून सदर निवेदनात राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील शिंपाडकर, जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, सय्यद रियाज, संभाजी नरवाडे, अनिल नरवाडे, आत्माराम पाटील, ईश्वर जाहुरे, परमेश्वर वाघमारे, तुकाराम नरवाडे आदींच्या सह्या होत्या. मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती, द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण. कालावधी 2 वर्षे. कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम. प्रवेश 60. प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. प्राचार्य AS काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोड. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. विशेष गहन पुनरावलोकन मोहिमेसाठी BLO आणि BLO सहाय्यकांना 30 जुलै 2026 पर्यंत पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आल्याने अमरावती शहरातील अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याची मागणी संघाने प्रशासनाकडे केली आहे. संघाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आयोगाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. शासनाने सोपवलेली जबाबदारी शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडतील यात कुठलीही शंका नाही. मात्र अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये तब्बल 90 ते 95% शिक्षक SIR कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित अध्यापनासाठी अत्यल्प शिक्षक उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शाळांमध्ये 90 ते 100% शिक्षक SIR कामावर नियुक्त आहेत अशा शाळांमधील काही शिक्षकांना या कामातून मुक्त करून नियमित शैक्षणिक कामकाजासाठी उपलब्ध करून द्यावे अशी प्रमुख मागणी संघाने केली आहे. मुख्याध्यापक संघाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत निवडणूक प्रक्रिया आणि शिक्षण या दोन्हीचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मी प्रवीण दिवे, अध्यक्ष अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ. आमचे मित्र प्रदीप नामोटे, सचिव अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ. आम्ही 15-20 जण जवळपास जिल्हाधिकारी साहेबांना SIR संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो. अमरावती शहरातील अनेक शाळांमधील जे शिक्षक आहेत त्यांच्या ड्युटीज याची सेवा अधिकृत करण्यात आली आहे BLOसाठी. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज एका शाळेमध्ये एकतर शिक्षक कमी आहे आणि शिक्षक कमी असून अंदाजे एखाद्या शाळेत जर 30 शिक्षक असेल आणि त्यांच्या 26-27 जणांच्या ड्युट्या यामध्ये लावतात आणि 2 तास हे BLO सहाय्यक हे शाळेमध्ये राहतात आणि नंतर आपल्या ड्युटीसाठी जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ हा शाळेमध्ये निर्माण होत आहे आणि अशा स्थितीत काही स्लम एरियामधल्या अमरावती शहरात शाळा आहेत. हे शिक्षक शाळेत नाही आहे, विद्यार्थी आहेत, वर्गांमध्ये गोंधळ सुरू आहे. अशा ह्याच्यात एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या मारहाणी झाल्या, काही झाल्या, त्याला जबाबदार कोण आहे? एकंदरीत देशाचं भविष्य जे आहे हे आपले विद्यार्थी आहेत. या विद्यार्थी आज वाऱ्यावर आहेत. इयत्ता 10वीचे काही मुलं आहेत जे गोरगरीब मुलं, ग्रासरूटवरची मुलं शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांच्या ट्युशनची त्यांची व्यवस्था नाही. अशी मुलांची आज शिक्षणाची
दुरावस्था होत आहेत, त्यांना शाळेत शिक्षक नाही. की शासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीय सेवा योजना अमरावती विद्यापीठातले सिनियर कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत, NCC मधले सिनियर कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांची मदत घ्यावी आणि शाळांमधले जे शिक्षक आमचे BLO घेतलेले आहेत त्यांची संख्या कमी करावी. आम्ही शासनाला मदत करू इच्छितो, परंतु सर्वच शिक्षक न घेता 1-2 जर शिक्षक घेतले तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. म्हणून आम्ही आज हे निवेदन अमरावती जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना दिलं. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.